कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आला तुम्ही? हो छान छान झाली आहे तयारी. हो अगदी उत्तम. थँक्यू. बसा ना, मी नाश्ता पाठवते तुमच्यासाठी. हो जरा या 2 मिनिटं बसा. लक्ष्मीताई आलेच मी, बरीच कामं पडली. अहो कामं आहेतच हो, आणि लोक आहेत ना, कोणी कुठेही पळून जात नाहीये. तुम्ही या बघा इथे. अहो जरा बसा जरा 2 मिनिटं निवांत. बसा बसा. हे घ्या घ्या घ्या. बरं वाटलं. थँक्यू. अहो रेणुकाताई, घरात जेव्हा कार्य असतं तेव्हा घरातल्या बाईची किती दगदग असते ते कळतं ना मला. अशा वेळेला कोणी 2 मिनिटं शेजारी बसलं, हातात पाण्याचा ग्लास दिला तर बरं वाटतं नाही? अगदी खरं बोलला. बाकी काही म्हणा, सगळं खूप छान होतंय. म्हणजे सिद्धूचा साखरपुडा किती जोरात झाला, आणि आज सुद्धा हळदी कुंकवाला किती लोक आले. अजून बरंच काही करायचंय माझ्या मनात. खरं सांगू लक्ष्मीताई, सिद्धूच्या लग्नाची खूप स्वप्न पाहिली आहेत मी. खूप काही करायची हौस आहे मला, आणि ती सगळी हौस मी पूर्ण करणार आहे आता. फक्त सिंचनाच्या लग्नात मला माझी काहीच हौस भागवता आली नाही. नाही, कळतंय ना मला. तुम्हाला तुमच्या लेकीचंच लग्न पाहता आलं नाही. पण एक सांगू, या गोष्टीचं जितकं दुःख तुम्हाला आहे ना, तेवढी सल माझ्या मनालाही आहे. असो, पण लक्ष्मीताई, तुमच्या मुलांच्या लग्न कार्यात तुमच्यासाठी पण हे सगळं नवीनच असेल ना? हो ना. नाही म्हणजे तुमचं लग्नही पळून जाऊन झालं. बरोबर आहे तुमचं. अहो म्हणून तर मला इतकी हौस आहे या सगळ्याची. पण एक सांगू का तुम्हाला, लग्न कार्यातल्या या रीतीभाती, हे सगळे सोपस्कार, हे सोहळे, ही हौसमौस, हे एका बाजूला. पण 2 माणसं ज्यांचं एकमेकांवर प्रेम आहे ना, त्यांनी एकत्र येणं ते जास्त सुंदर आहे. मग ते कसंही असो, म्हणजे पळून जाऊन असू दे किंवा देवाब्राह्मणांच्या साक्षीने, अगदी रीतीभातीने असू दे. अहो या सगळ्या रीतीभाती काय या क्षणिक असतात. पण 2 माणसं एकत्र येणं, त्यांचं एकमेकांवर असलेलं प्रेम आणि एकमेकांवर असलेला विश्वास, हा महत्वाचा. कारण तो शेवटच्या श्वासापर्यंत जाणारा असतो बघा. अगदी खरं बोललात. आणि तुम निघून गेला रंग, विरून गेला धागा, व्याकुळ हा जीव माझा किती काळ जागा. तुटलेल्या काचेचा सपन हे डोळ्यात, रात पेटून उठती अन दिवस काळो खात माझ्या देवा. तुझ्या हाताने
आला बाई नवरा. बघ ग पूर्वी, आला बाई तुझा नवरा. एवढा वेळ हिच्या जीवाची नुसती घालमेल सुरू होती. हो ना. अरे सिद्धू, एवढ्या लांब काय बसलास? तुझी हक्काची बायको आहे, जरा जवळ सरकून बस. अगं आई, सिद्धूचा मूड बघा ना. मला तर वाटतंय त्याला लग्न करण्याची इच्छाच नाहीये. आयत्या वेळेला काही घोळ केला तर नीलू असं काही होणार नाही ग. मला खात्री आहे एकदा त्यांचं लग्न झालं ना की सगळं छान होईल. सिद्धू आणि पूर्वी एकमेकांसाठी परफेक्ट आहे. त्यासाठी लग्न तर व्हायला हवं ना. आई, मला ना डाऊट येतोय की लग्न होण्या अगोदर सिद्धू नक्की काहीतरी करेल. शुभ बोल. असं काही करणार नाही तो. मला माहितीये सिद्धू माझ्या शब्दाबाहेर कधीच जाणार नाही. आता थोडा उदास वाटतोय, पण हळूहळू त्याला नक्की पटेल की पूर्वीच त्याच्यासाठी योग्य आहे. आता साखरपुडा झालाय, त्याच्या नवीन प्रवासाची सुरुवात झाली आहे. नंतर लग्न होईल आणि मग सगळं सुरळीत होईल. आलेच. अरे चोरून चोरून काय बघतोस? आम्ही समोर आहोत म्हणून लाजतोस की काय तिच्याकडे बघायला? आणि पूर्वी तू काय ग, नवऱ्याशिवाय राहवत नाही वाटत. काय काय ग, कशाला त्रास देते माझ्या लाडक्या लेकाला? पूर्वीच्या सासूबाई, आता तुमचा लाडका लेक काही तुमचा नाही राहिलाय, बायकोचा झालाय पक्का. आई, सिद्धू बघा कसा लाजतोय. काय ग पूर्वी, तू का अशी शांत शांत घाबरतेस का काय यांना? अगं सिद्धूला कशाला घाबरायला हवं? पूर्वी, अगं आमच्या सिद्धू सारखा चांगला मुलगा शोधून सापडायचा नाही बघ. खूप गुणी मुलगा आहे तो. तुला नेहमी सुखात ठेवी. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.